नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आली आहे घेऊन एक सुंदर कविता। स्वतंत्र भारतीय नारी। सध्या जे आपल्या भारतात वातावरण आहे की नारी ही असुरक्षित आहे आणि त्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर चिखली जे मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा आहे त्यांनी अत्यंत दुःखी होऊन ही कविता पाठवली आहे। एक वर्ष आधी सुद्धा नवरात्रात मी एक फूल इथेच गुंफलेलं होतं की भारतीय नारी ही असुरक्षित आहे। निर्भया प्रकरण असो, बिल्किस बानो प्रकरण असो, हे थांबतच नाहीये हे दुष्टचक्र। आणि आताही कलकत्त्याचं झालेलं प्रकरण किंवा बदलापूरच्या असा घटनांमुळे अत्यंत दुःखी होऊन या विदारक चित्राबद्दल घटनांबद्दल स्वतंत्र भारतीय नारी अशी कविता पुरुषोत्तम खेडेकर यांनी पाठवलेली आहे। राशीच्या माध्यमातून ती आपण ऐकावीत अशी मी आपणास विनंती करते। ऐका तर मग। स्वतंत्र भारतीय नारी। होतात रोज बलात्कार इथे ते थांबलेच पाहिजे। होतात रोज बलात्कार इथे ते थांबलेच पाहिजे। मानसिक विकृती पुरुषांची नष्ट झालीच पाहिजे। नारी म्हणजे काचेचे भांडे हे नाकारलेच पाहिजे। लबाड बापू, बाबा, नाना, आप्पा भट्टीतच घातले पाहिजे। नारी ही अबला नसते। नारी ही अबला नसते। समाज बदललाच पाहिजे। घराघरात दुर्गा, अंबा, भवानी निर्माण झाल्या पाहिजे। नारी शक्ती भारतीयांची। नारी शक्ती भारतीयांची जगभर विस्तारली पाहिजे। माणसातला माणूस शिवाजी सतत जिवंत पाहिजे। कायदे कडक करणे नको, स्त्री सन्मान जपला पाहिजे। बुरखे पुरुषांनो घालू नका, तुमची नजर पवित्र पाहिजे। पुरोहितांचा सनातनी माज। पुरोहितांचा सनातनी माज राख झालाच पाहिजे। देव देश धर्म सर्व सत्तेवरी नारीच असली पाहिजे। वसा वारसा इज्जत खानदान। वसा वारसा इज्जत खानदान नववाद आचरला पाहिजे। नारी हीच ओळख विश्वाची स्थापित झाली पाहिजे। प्रज्ञाशील करुणा आचरुनी। प्रज्ञाशील करुणा आचरुनी सर्व ज्ञानी झाले पाहिजे। जिजामाता होऊनी महिलांनी समता स्वातंत्र्य पेरले पाहिजे। जिजामाता होऊनी महिलांनी समता स्वातंत्र्य पेरले पाहिजे। कवी पुरुषोत्तम खेडेकर चिखली।